नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर। तर आज दादानी आणले होते इंटरनॅशनल चॉकलेट आणि याच्यात आहे ना मिस्टर बीस्ट ची सुद्धा चॉकलेट होती, जो की ना युट्यूबचा सगळ्यात जास्त सबस्क्रायबर वाला युट्यूबर आहे। सुपर डुपर एक्साइटेड होतो या चॉकलेट खाण्यासाठी। तर सगळ्यात पहिले आम्ही ना पोकी चॉकलेट स्टिक आहे ती ट्राय करणार होतो। दादानी ती चॉकलेट अनबॉक्स केली आणि आम्हाला दिली। मग आम्ही ट्राय केलं तर ती खूप छान होती। तर नंतर आपण ट्राय करणार होतो M&M's। मग दादानी M&M's अनबॉक्स केले आणि आम्हाला दिले। मग आम्ही ते खाल्ले आणि M&M's खूप छान होते। असं वाटत होतं की आपण जेम्सच खातोय, पण त्याच्यात ना जास्त चॉकलेट होतं। तर आता आपण ट्राय करणार होतो हेलो पांडा आणि त्याच्यात टॉय सुद्धा होता आणि आम्हाला एक किडा भेटलेला होता, जो की मागे ओढल्यावर पुढे पळतो। नंतर मग दादानी हेलो पांडा अनबॉक्स केलं आणि ते असं वाटत होतं की ते कॅट बिस्किटच आहे। मग आम्ही ते खाल्लं आणि ते खूप चॉकलेटी होतं। त्याच्यात बघा कसं चॉकलेट होतं, खूप चॉकलेट होतं। मग नंतर आपण ट्राय करणार होतो किंडर जॉयचे चॉकलेट, जे की इंटरनॅशनल आहे आणि ते इंडियात नाही भेटत। आणि जेव्हा आम्ही त्याची प्राइस पाहिली तर डायरेक्ट शॉकच झालो। मग दादानी ते अनबॉक्स केलं आणि त्याच्यात ना असे चॉकलेट होते। मग पहिले दादानी खाल्लं, मग नंतर आम्हाला दिलं आणि हे पण खूप छान होतं। याच्यात खूप सारं चॉकलेट होतं। तर आता आपण ट्राय करणार होतो मार्स चॉकलेट। मग दादानी त्याला अनबॉक्स केलं आणि मार्स चॉकलेट आहे ना सेम 5 स्टार सारखंच दिसत होतं। मग आम्ही ते खाऊन बघितलं तर टेस्ट पण ओके होता। तर आता आपण ट्रॉबलीरॉन चॉकलेट खाणार होतो, जे की ना डोंगर सारखं आहे। मग दादानी त्या चॉकलेट वरचा रॅपर फाडला आणि हे काय, हे तर पूर्ण डोंगर सारखं दिसत होतं। मग ते सगळ्यांनी चॉकलेट ट्राय केलं आणि ते खूप छान होतं। आणि आता फायनली आपण मिस्टर बीस्ट चे चॉकलेट ट्राय करणार होतो, म्हणजे फिस्टेबल्स। मग दादानी एक चॉकलेट मला दिलं आणि एक आरोही दीदीला दिलं आणि एक चॉकलेट होतं मिल्क चॉकलेट आणि एक होतं आल्मंड। मग आम्ही आल्मंडचं चॉकलेट फोडलं आणि आल्मंडचं चॉकलेट खूप सुंदर दिसत होतं। मग आम्ही आल्मंडचं चॉकलेट ट्राय केलं आणि आल्मंडचं चॉकलेट खूप छान होतं। आणि आता सगळ्यात फेमस चॉकलेट म्हणजे मिल्क चॉकलेट, आणि याच्यावर आहे ना मिस्टर बीस्ट नाव सुद्धा लिहिलेलं होतं। मिल्क चॉकलेट आणि आल्मंड चॉकलेट खूप छान होतं। ऑलमोस्ट सगळे चॉकलेट खूप छान होते। तर आजचा मिनी व्लॉग मी इथंच एंड करतो। तर भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय। हे चॉकलेट खूप महाग होते, तर याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, खाली लाल बटन दिसतंय।